मंडळी, आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत कच्च्या केळांची भाजी भाग 1. म्हणजे कच्च्या केळांची आपण खूप साऱ्या रेसिपी बघणारच आहोत पुढे, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माशाच्या तोडीतली कच्च्या केळांची भाजी कशी बनवायची. बनवायला अतिशय सोपी आणि खायला मस्त अशी सुंदर माशाच्या तोडीतली भाजी आपण बघणार आहोत. चला तर बघूया रेसिपी. त्याच्यासाठी घेतलेत मी कच्ची केळी. आपल्याला केळी जास्त कच्ची पण नाही आणि पिकलेली पण नाही, बघा अशीच घ्यायची आहेत. जास्त जर तुम्ही एकदम कच्ची केळी घेतली तर खूप तुरट लागतील आणि पिकलेली केळी घेतली तर ते पाहिजे तशी आपल्याला माशासारखी टेस्ट येणार नाही आहे, शिजवता येणार नाहीत, म्हणून अशीच केळी घ्यायची आहेत आपल्याला. तर आता ह्याचा आपण शेंडा आणि बुडका काढून घ्यायचा आहे, कारण का ह्याच्यामध्ये अतिशय तुरटपणा असतो. आणि हा बुडका काढून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याला छिलून. आता छिलून घेताना तुम्ही काय करायचं माहिती का, तुम्हाला चाकूनीही छिलता येत असेल तर ठीक आहे, पण चाकूनी जर छिलता येत नसलं, नाही छिलता आलं, तर तुम्ही छिलरचाही वापर करू शकता. आता छिलताना वरचा जो हिरवापणा असतो तो सगळा निघला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आतमध्ये जे पांढरं दिसेपर्यंत वरचा हिरवापणा काढायचा आहे, कारण का जी हिरवी साल असते ना, हिरवी साल तुरट असतं, त्याचा खूप तुरटपणा असतो त्याला, त्याच्यामुळं हिरवी साल सगळी काढून घ्यायची. आता ह्याला करूया आपण 3 पीसमध्ये कट. आता ही केळी मी मोठ्या आकाराची घेतलीत म्हणून 3 पीस करतोय. तुमच्याकडे जर लहान केळी भेटली तुम्हाला तर 2च पीस करा, कारण का खूप छोटे पीस केले तरी पुढे तुम्हाला भाजी बनवताना ते उपयोगी ठरणार नाहीत. आता याचे करतोय मी 3 पीस. आता परत ह्याचे आपण मध्यम आकाराचे 3 पीस करायचे आहेत. कट करून पण 3 पीस करायचे आहेत आणि नंतर पण ह्याचे आपण करून घेऊयात 3 पीस. छोटे असेल तर तुम्ही 2च करू शकता. तर रेसिपी नक्कीच न स्किप करता बघा. आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली मित्रासोबत शेअर करा. तर बघा आता पीस करून घेतलेले आहेत आणि ह्याचा तुरटपणा आता आपण कमी करण्यासाठी बघा, आता जी साईज मी कट केली तशीच तुम्ही पण कट करा. थोडेसे छोटे मोठे झाले तरी चालेल, असं काही नाही आहे. आता आपण घेतलं ह्याच्यात पाणी आणि छान असं धुवून घेऊया. धुतल्यामुळं काय होतं, ह्याचा तुरटपणा अजून कमी होतो. थोडाफार तुरटपणा असेल तो निघून जातो. आता टाकू याच्यामध्ये मसाले. चवीनुसार 1 चमचा मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि त्याच्यानंतर टाकूया आपण पाव चमचा लाल मिर्च पावडर. आता ह्याला आपण टाकूया 1 चमचा तेल आणि छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही जर अशी भाजी बनवली ना आणि तुम्ही मसाला केळीची भाजी मस्त अशी छान बनते. फिश खाणे विसरून जाल, मच्छी फ्राय वगैरे सगळे खाणे विसरून जाल, एवढी छान बनती. आता टाकू याच्यात आपण विनिगर, 1 चमचा विनिगर. विनिगर नसेल तर तुम्ही 2 चमचा लिंबूचा रसही टाकू शकता. विनिगर जास्त आंबट असतं आणि लिंबू थोडंसं कमी आंबट असतं, त्यामुळं 1 चमचा विनिगर नसेल तर तुम्ही 2 चमचे लिंबूचा रस टाका. आता ह्याला ठेवूया आपण झाकून मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनिट. 10-15 मिनिट मॅरिनेट होते तिकडे केळी, तोपर्यंत आपण इकडे घेऊया मसाला बनवून भाजीसाठी. त्यासाठी घेतला मध्यम आकाराचा 1 टमाटा आणि टोमॅटो नंतर घ्यायचा आपल्याला त्याच आकाराचा कांदा. त्याच्यानंतर घ्यायचे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा अद्रकचा तुकडा. हे घेतलेले आहे आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. अद्रक आणि लसूण जास्तच वापरायचं, त्याने काय होतं, कच्च्या केळीचा तुरटपणा निघून जातो. आता घेतलेला आहे 1 चमचा धन घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता. बाकीच्या वस्तू स्किप करू शकत नाही तुम्ही. आता घेतलेला आहे आपण अर्धा चमचा जिरा. आपण सगळे मसाले याच्यातच टाकून मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. पुढे आपण कुठलाही मसाला वापरणार नाही. आता घेतलेलं आहे 2 चमचे तेल फ्राय पॅनमध्ये आणि तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. थंड तेलामध्ये नाही टाकायचं आपल्याला. तेल गरम झाल्यानंतरच जे आपण केळी मॅरिनेट करायला ठेवली होती, केळीचे पीसेस, लिंबू सगळं टाकून मसाले टाकून त्याला आपण आता याच्यात फ्राय करून घेऊयात. आता ह्याला फ्राय करताना पण एकदम 70% फ्राय करायचं आहे. 2 ते 3 मिनटं लागतात ह्याला, जास्त वेळ नाही. 2-3 वेळा अलटी पलटी करून तुम्ही जर फ्राय केलं आणि तुम्ही हे पीसेस असे पण खाऊ शकता. असे पण तुम्ही शॅलो फ्राय करून मस्त पूर्ण शिजवले तर एकदम आपण फिश फ्राय खातो असेच लागतात. तर तुम्ही तसेही करून खाऊ शकता.
2 ते 3 मिनटामध्ये ह्याला बघा अल्टी पलटी करून छान असा कलर आणि क्रिस्पी होतात हे. आणि जास्तच तुम्हाला क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही ह्याला थोडासा रवा लावून, हलकासा रवा लावून आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून मस्त असं ह्याला फ्राय करून ही खाऊ शकता. पण मी बनवणार आहे याची रस्सा भाजी, म्हणून मी ह्याला आत्ता 70% फ्राय करणार आहे. आता 70%च फ्राय का करायचे, फुल फ्राय नाही करायचे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. आता हे 1 ते 2 मिनिट अल्टीपल्टी 2-3 वेळा केलेले आहेत आणि परत शेवटी आपण फुल गॅस करून मस्त ह्याला असं थोडंसं नाही का सगळीकडे मसाला खालचा सगळीकडे मिक्स होतो म्हणून हलवून फ्राय करून घेऊयात. बघा कसा मस्त कलर आला आहे, छान असा कलर सगळ्या मसाल्याला सुटलेला आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. आता घ्यायचं आपल्याला 2 ते 3 चमचे तेल, आणि तेल तुम्ही इथं सनफ्लॉवरच वापरा. सनफ्लॉवरच्या तेलाने भाज्या खूप छान होतात. आता त्यामध्ये टाकूया आपण तेजपत्ता, दालचिनी, मोठी विलायची आणि 1 स्टार फूल. आता हे थोडंसं तडतडलं की लगेच टाकायचं आपल्याला टोमॅटो कांद्याचा जो मसाला अद्रक लसूणचा बनवला होता तो. आता मसाला टाकल्यानंतर आणि आधी पण फुलच गॅस असला पाहिजे. आता फुल गॅस का ठेवायचा, तुम्ही जर स्लो गॅस ठेवला तर त्यातलं पाणी लवकर निघत नाही, कारण का मिश्रण वाटताना जे पाणी सुटतं वरून पण आपण थोडंफार ॲड करतोच 1 ते 2 चमचे, ते पाणी लवकर बाष्पीभवनाद्वारे वर निघून जावा म्हणून गॅस फुल करून ह्याला 1.5 ते 2 मिनिट तुम्ही कंटिन्यू हलवायचे. गॅस जर मीडियम ठेवला तर ते त्यातलं पाणी निघत नाही आणि मसाला तेल सोडायला 6 ते 7 मिनिट लागतात. मग त्याच्यामुळे आपला वेळही वाया जातो आणि गॅसही वाया जातो. तर एकदम फुल गॅस ठेवायचा आहे आणि 1.5 ते 2 मिनटात सगळं पाणी निघून गेलं की बघा कसा मस्त मसाल्याने कलर पण सोडलेला आहे आणि मस्त तेल पण सोडायला लागलेलं आहे. आता यावेळेस काय करायचं आपल्याला, लगेच आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. आता टाकले चुटकीभर हिंग, आणि हिंगाने छान अशी चव पण येते आणि पोट पण साफ होते, त्याच्यामुळे हिंग वापरायला विसरायचं नाही केळीच्या भाजीमध्ये. आता टाकले त्यात आपण हळद, आणि हळद नंतर टाकायचं आपल्याला काही मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी चिल्ली पावडर. आता मसाले आपण सुरुवातीला पण केळीच्या तुकड्यांना लावून ठेवले होते मॅरिनेट करण्यासाठी, त्यामुळे आता यावेळेस तुम्ही थोडं प्रमाणातच वापरा मसाले. कसं आहे दोन्हीला छान असं कॉम्बिनेशन होऊन जाईल. ही भाजी मी 3 लोकांसाठी बनवत आहे, 3 ते 4 लोकांसाठी बरोबर बनते, अगदी अचूक प्रमाणात. कच्ची केळी तुम्ही जर विकत घेत असाल तर अर्धा किलोच केळी आणा, अर्धा किलो म्हणजे बरोबर 4 लोकांची भाजी बनते. आता छान मसाले तयार झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकूया पाणी तुम्ही थंड गरम कुठलंही टाकू शकता, पण गरम टाकलं तर अतिशय सुंदर. आता ह्याला आपण वाट बघूया उकळी यायची. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी, तुम्हाला जशी भाजी पातळ घट्ट जशी हवी तशी तुम्ही पाणी टाकू शकता. आता हे बघा उकळी आलेली आहे खाली, आणि ह्याच्यात टाकूया आपण हे सगळे फ्राय केलेले केळीचे तुकडे. चला तर कशी वाटते रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि कुठल्या सिटीमधून कुठल्या गावामधून बघताय तुम्ही व्हिडिओ हे पण मला नक्कीच कळवा. तर मंडळी बघा आपण ह्याला झाकून ठेवलं आहे आणि झाकून ह्याला 5 ते 6 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. एकदा नक्कीच बनवून बघा मंडळी तुम्ही, अशी भाजी एकच नंबर होते. तुम्ही मासे खाणे विसरून जाल अशी भाजी, आणि एक वेगळ्या चवीची भाजी भेटते. माशाची तर कुठलाही मासा घेतला तरी सेमच टेस्ट असते, पण ही जरा वेगळी टेस्ट आपल्याला भेटते.